सरकारी अधिकाऱ्यांची ट्रान्सफर वरवर पाहता साधारण वाटणारा विषय. एवढ्या मोठ्या देशात रोज अनेक अधिकाऱ्यांची ट्रान्सफर होत असते. पण विषय तेव्हा गंभीर होतो जेव्हा एखाद्या ताकदवान केंद्रीय मंत्र्याच्या ऑफिस मधले 4 अधिकारी कोणत्याही कारणाशिवाय हटवले जातात. विषय आणखी मोठा तेव्हा होतो जेव्हा हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या जवळचे असतात. त्यातही या सगळ्याचं कनेक्शन जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी असल्याचे दावे व्हायला लागतात तेव्हा ही घटना असाधारण मानली जाते. भूपेंद्र यादव मोदी सरकारमधले एक ताकदवान आणि प्रभावशाली मंत्री. पर्यावरण आणि हवामान बदल यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे. अलीकडेच त्यांच्या ऑफिसमधल्या 4 वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना अचानक हटवण्यात आलं. मोदी सरकारकडून थेट ऑर्डर आली आणि या अधिकाऱ्यांचं पद गेलं. सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात अशी घटना पहिल्यांदाच घडलीय. महत्त्वाचं म्हणजे भूपेंद्र यादव यांचे अमित शहांशी असलेले संबंध. त्यांनी पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार इथल्या निवडणुकांमध्ये निभावलेली जबाबदारी यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये घडलेल्या या घटनेने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आलाय. या सगळ्याचे संबंध आता थेट राहुल गांधी यांच्याशीही लावले जात आहेत. हे प्रकरण नेमकं आहे काय? भूपेंद्र यादव यांच्या ऑफिसमधले 4 अधिकारी अचानक का हटवण्यात आलेत? यामध्ये राहुल गांधींचा रोल असल्याच्या चर्चा का व्हायला लागल्यात? नक्की राजकारण काय घडतंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी ही घटना काय घडलीये ते सांगते. तारीख 3 जुलै 2026 या दिवशी भूपेंद्र यादव यांच्या मंत्रालयानं 4 वेगवेगळ्या ऑर्डर्स काढल्या. पहिली ऑर्डर अमर सिंह यांच्यासाठी होती. अमर सिंह हे 2010 बॅचचे IRS अधिकारी आहेत. ते भूपेंद्र यादव यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. ऑर्डर मध्ये सांगण्यात आलं की अमर सिंह यांना त्यांच्या ड्युटीवरून तात्काळ हटवण्यात येत असून त्यांना रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये पाठवलं जातंय. दुसरी ऑर्डर शैलेश कुमार सिंह यांच्यासाठी होती. ते भूपेंद्र यादव यांचे ऍडिशनल प्रायव्हेट सेक्रेटरी होते. यांना सुद्धा पदावरून हटवून त्यांच्या मेन कॅडरमध्ये पाठवण्यात आलं. तिसरी ऑर्डर आयुष शरण यांच्यासाठी होती. ते सुद्धा शैलेश कुमार यांच्याप्रमाणे भूपेंद्र यादव यांचे ऍडिशनल प्रायव्हेट सेक्रेटरी होते. धक्कादायक म्हणजे आयुष शरण यांची नियुक्ती तत्काळ टर्मिनेट करण्यात आली आहे. सुरुवातीला या 3 अधिकाऱ्यांना हटवल्याची बातमी समोर आली, ज्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यात भर म्हणजे 3 दिवसांनी भूपेंद्र यादव यांच्या ऑफिसमधल्या आणखी एका अधिकाऱ्याला हटवण्यात आल्याचं समोर आलं. सिद्धार्थ यादव हे भूपेंद्र यादव यांचे ऍडिशनल प्रायव्हेट सेक्रेटरी होते. त्यांची नियुक्ती सुद्धा 3 जुलैलाच तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली. म्हणजेच काय तर एकाच दिवसात देशाच्या एका ताकदवान मंत्र्यांच्या ऑफिसमधले 4 वरिष्ठ अधिकारी कोणतंही कारण न देता हटवण्यात आले. तसं पाहिलं तर पंतप्रधान मोदींच्या काळात एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला अचानक काढून टाकण्याच्या चर्चा या नव्या नाहीयेत. मध्यंतरी पंतप्रधान कार्यालयातले ताकदवान अधिकारी मानले जाणारे हिरेन जोशी यांना अचानक काढून टाकल्याच्या चर्चा झालेल्या. पण सध्या तरी ते PMO मध्ये कार्यरत आहेत. मात्र आता भूपेंद्र यादव यांच्यासारख्या मंत्र्याचे 4 अधिकारी एकाच दिवशी कारण न देता हटवण्यात आल्यानं ही घटना असाधारण मानली जातीये. इथे महत्त्वाचा प्रश्न आहे, एखाद्या मंत्र्याचे 4 अधिकारी एकाच वेळी हटवण्यात आले या घटनेची देशभरात एवढी चर्चा का होतीये? तर यामागचं कारण म्हणजे ही घटना भूपेंद्र यादव यांच्या कार्यालयात घडलीये. भूपेंद्र यादव हे मोदी सरकारमध्ये संघटनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे मंत्री मानले जातात. भाजपमध्ये त्यांची ओळख ऑर्गनायझेशन मॅन म्हणजे संघटनेतला माणूस अशी आहे. भाजपला जेव्हाही एखाद्या राज्याची विधानसभा निवडणूक अत्यंत गुंतागुंतीची किंवा आव्हानात्मक वाटते, अशा वेळी त्या राज्यात भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारी म्हणून पाठवलं जातं. ते पक्षातली गटबाजी मिटवणं, मतदान केंद्रांचं मायक्रो मॅनेजमेंट करणं आणि राज्यातली जातीय समीकरणं जुळवून आणणं हे काम चोखपणे पार पाडण्यासाठी ओळखले जातात. मागच्या काही वर्षात उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपला निवडणूक जिंकून देण्यात भूपेंद्र यादव यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये भाजपनं जो ऐतिहासिक विजय मिळवला, तिथे भूपेंद्र यादव यांनी आखलेली रणनीती ही निर्णायक ठरलेली. एवढंच नाही तर निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडून पक्षाचे तब्बल 20 खासदार NDA मध्ये सामील झाले. हे सगळे खासदार भाजपमध्ये भूपेंद्र यादव यांच्या संपर्कात होते. त्यांच्याच निवासस्थानी खासदारांच्या बैठका झाल्याचं सुद्धा समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे भूपेंद्र यादव हे मोदी सरकारमध्ये क्रमांक 2 असलेल्या अमित शहांच्या अत्यंत जवळचे आहेत. भाजपच्या अंतर्गत वर्तुळात ते अमित शहांच्या सगळ्यात जवळचे आणि सगळ्यात विश्वासू सहकारी मानले जातात. आता झालंय काय तर ज्या 4 अधिकाऱ्यांना एकाच वेळी हटवण्यात आलं ते अधिकारी भूपेंद्र यादव यांच्या पर्सनल स्टाफचे सदस्य होते.
मंत्र्यांचा पर्सनल स्टाफ हा ऑफिसचं रोजचं काम पाहत असतो, जसं की मंत्र्यांची मीटिंग कोणाशी होईल, कोणती फाईल कुठे जाईल, कोणत्या पॉलिसीचं फॉलोअप घेतलं जाईल, हे सगळं काम पर्सनल सेक्रेटरी पाहत असतात. पण आता या संपूर्ण स्टाफलाच ऑफिसमधून अचानक हटवल्यामुळे आणि या कारवाईचं कोणतंही कारण देण्यात न आल्यामुळे वेगवेगळे प्रश्न आता विचारले जात आहेत. या चौघांपैकी एक अधिकारी भूपेंद्र यादव यांच्या अत्यंत जवळचा होता असं सुद्धा म्हटलं जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या ऑफिसमध्ये काही मोठी गडबड झाली आहे का, हा प्रश्न विचारला जातोय. काँग्रेस पार्टीनं यावरून सरकारवरती निशाणा साधलाय. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सरकारनं या अधिकाऱ्यांवरच्या कारवाईचं कारण जाहीर करावं अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की एखाद्या केंद्रीय मंत्र्यांच्या संपूर्ण अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली होणं ही काही सामान्य घटना नाही. तिथे कोणते गैरव्यवहार हे घडत होते का? जर तसं काही झालं असेल तर त्यामागचं सत्य जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या घटनेचं कनेक्शन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी का लावलं जाते, यामध्ये त्यांचा रोल असल्याच्या चर्चा का होत आहेत? तर यासाठी कारणीभूत आहे राहुल गांधी यांनी 1 महिन्यापूर्वी केलेलं एक स्टेटमेंट. जून महिन्यातली गोष्ट आहे. राहुल गांधी राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमात भाषण देत होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भविष्याबद्दल अनेक दावे केलेले. ते म्हणाले होते की मोदी आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ पंतप्रधान पदावर राहणार नाहीत. राहुल गांधी यांचं म्हणणं होतं की देशात लवकरच मोठं आर्थिक संकट येणार आहे, ज्यामुळे मोदींना राजीनामा द्यावा लागेल. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी जो दावा केला होता त्याचा संबंध आता भूपेंद्र यादव यांच्या घटनेशी लावला जातोय. राहुल गांधी त्यावेळी म्हणाले होते की त्यांना सरकारमधली सगळी अंतर्गत माहिती मिळतीये, माझ्याकडे माहिती येतीये, यंत्रणा मला माहिती देत आहेत. मोदींबद्दल, अमित शहांबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल, मंत्र्यांबद्दल, अजित डोवाल यांच्याबद्दल संपूर्ण माहिती माझ्याकडे येतीये, असा दावा राहुल गांधी यांनी केलेला. देशातल्या संविधानिक संस्था सरकार विरोधात बंड करू शकतात असा खळबळजनक दावा सुद्धा राहुल गांधींनी केलेला. आता राहुल गांधी यांचं हेच वक्तव्य भूपेंद्र यादव यांच्या ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईशी जोडून पाहिलं जात आहे. राहुल गांधी यांनी सरकारची अंतर्गत माहिती मिळत असल्याचा दावा केला होता. ही माहिती त्यांना भूपेंद्र यादव यांच्या ऑफिसमधून मिळत होती, अशा चर्चा सुद्धा आता घडायला लागल्यात. यामुळेच या घटनेचं कनेक्शन राहुल गांधी यांच्याशी असल्याचे दावे होत आहेत. एकूणच काय तर भूपेंद्र यादव यांच्या ऑफिसमधल्या 4 अधिकाऱ्यांना अचानक हटवण्याची घटना ही फार मोठी आहे. भूपेंद्र यादव यांचं भाजपमधलं स्थान आणि त्यांची वरिष्ठ नेतृत्वाशी असलेली जवळीक, यामुळे ही घटना असामान्य मानली जाते. सरकारकडून अजून यासाठी कोणतंही कारण देण्यात आलेलं नाहीये. मोदी सरकारची एकूणच कार्यशैली पाहता कारण दिलं जाईल याची शक्यता सुद्धा फार कमी आहे. पण यामुळे राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? भूपेंद्र यादव यांच्या ऑफिसमधल्या 4 अधिकाऱ्यांना हटवण्यामागचं कारण काय असावं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.